चॅनलवरती 4000 घंटे वॉच टाइम आल्यानंतर तुमचं चॅनल मोनेटाईज होणार नाही. की जो आपला युट्यूबचा न्यू क्रायटेरिया आलेला आहे ना, तो खूप टफ आहे. जर हे आपल्याला पूर्ण करता करता नाकी नऊ येणार आहे आणि यांनी एक टाइम लिमिट दिलेली आहे. अजून सुद्धा तुम्ही जर का चॅनल चालू केलेलं नसेल तर चालू करा, कारण की काही सांगता येत नाही इतक्या दिवसामध्ये. पण हाफ मॉनिटायझेशन काय असतं, तुम्ही सतत विचार करत असाल की मला सुद्धा युट्यूब करायचंय. प्रत्येक जण म्हणतो की मी कॉन्टेंट क्रिएट करते, पण मग पैशासाठी नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी वेगळेपणा आणणं गरजेचं आहे. पण युट्यूबने काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान एक न्यू अनाउन्समेंट केलेली आहे. जी आता हा टाइम बॉम्ब आपल्यासाठी एक चांगलं सुद्धा संकेत असू शकतं किंवा एक निगेटिव्ह सुद्धा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती मी खूप 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 मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगमध्ये युट्यूबच्या पेजवरती सगळ्यात महत्त्वाची आलेली माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुमचं सुद्धा नवीन युट्यूब चॅनल असेल किंवा तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल, तुम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करताय पण काही कारणामुळे अजून सुद्धा तुम्ही युट्यूबचं चॅनल चालू केलेलं नसेल, किंवा तुम्ही सारखं विचार करताय, एखादी व्हिडिओ स्क्रोल करताय किंवा एखादा व्हिडिओ ब्लॉग बघताय, तुम्ही विचार करताय की मला सुद्धा चालू करायचंय, तर अजून सुद्धा हातातून वेळ गेलेली नाहीये. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर विचार करत असाल चालू करायचं तर आजच चालू करा, कारण की पुढे जाऊन हे खूप जड जाणार आहे. कारण की YouTube ना आता त्याचा क्रायटेरिया चेंज केलेला आहे. तो क्रायटेरिया काय आहे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर न्यू क्रिएटर असाल किंवा अजून सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेले नसेल, किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो क्रायटेरिया आहे तुमचे 1000 सबस्क्रायबर अजूनपर्यंत पूर्ण झालेले नसेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. जेणेकरून ती जी YouTubeची माहिती आहे ना मी तुमच्यासोबत प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला हेल्पफुल होईल थोडंसं जे नवीन युट्यूबर आहे त्यांच्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणल्यावर युट्यूबचा क्रायटेरिया काय आहे, तर पॉईंट नंबर 1, युट्यूबचा पहिला क्रायटेरिया असा आहे की हाफ मॉनिटायझेशन. आता ही मॉनिटायझेशनची प्रक्रिया म्हणजे काय असते की युट्यूब तुम्हाला एक ऑथराइज ते मॉनिटाईज करतं तुमच्या चॅनलला. ते अप्रुव्हल देतं की हां हे एक न्यू कंटेंट क्रिएटर आहेत. तर हाफ मॉनिटायझेशन, तुम्ही मॉनिटायझेशन तर आतापर्यंत ऐकलं असेल, पण हाफ मॉनिटायझेशन काय असतं, तर हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया असा असतो की तुमचे 500 सबस्क्रायबर पूर्ण असायला पाहिजे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे 500 सबस्क्रायबर पूर्ण असायला पाहिजे. आणि जर तुम्ही लॉंग फॉर्म व्हिडिओ जर का बनत असेल, लॉंग फॉर्म व्हिडिओ म्हणजे काय की जे तुम्ही आडवे व्हिडिओ शूट करत असाल, तर त्याच्यावरती तुमचे 3000 ऑफिशियल वॉच आवर पूर्ण झालेले पाहिजे. म्हणजे 3000 घंटे तुमचे त्या लॉंग फॉर्म व्हिडिओवरती यायला पाहिजे. तेव्हा तुमचं हाफ मॉनिटायझेशन क्रिएट होतं. जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे वर्टिकल व्हिडिओ जर का बनत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 मिलियन वॉच टाइम पूर्ण व्हायला पाहिजे. तेव्हा तुमचं ते किती दिवसामध्ये, तर जर 365 दिवस म्हणजे एका वर्षामध्ये 500 सबस्क्रायबर आणि आडव्या व्हिडिओवरती 3000 घंटे वॉच टाइम जर का आला, तर तुमचं हाफ मॉनिटायझेशन होतं. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्ही शॉर्ट फॉर्म व्हिडिओ बनवत असाल, तर त्याच्यासाठी तुमचे 90 दिवसामध्ये 500 सबस्क्रायबर आणि त्याच्यावरती 3 मिलियन वॉच टाइम पूर्ण व्हायला पाहिजे. तेव्हा तुमचं हाफ मॉनिटायझेशन होतं. आता तुम्ही मला विचारणार की हाफ मॉनिटायझेशन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळतो, तर ज्या वेळेला तुम्ही एखादा शॉर्ट व्हिडिओ बघता किंवा लॉंग फॉर्म व्हिडिओ बघता, त्याच्यावरती इकडे ॲफिलिएट मार्केटिंग असतं. म्हणजे ते शेअर करतात की मी हा ड्रेस खरेदी केला, की मी हे प्रोडक्ट खरेदी केलं, तर तुम्ही इथे टॅप करून ना ते प्रोडक्ट घेऊ शकता, असं ते दाखवतात ना. तर तेच ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. तुम्ही जर तिथं प्रेस केलं आणि ती वस्तू परचेस केली, तर त्याचं डायरेक्ट कमिशन ते जो कॉन्टेंट क्रिएटर आहे जो नवीन, त्याच्या अकाउंटला डायरेक्ट ते पोहोचतात. म्हणजे इथं काय की तुम्हाला भले युट्यूब इन्कम देत नाहीये, पण तुमच्याकडे हा एक अनदर सोर्स आहे की त्याच्यातून तुम्ही थोडंफार इन्कम जनरेट करू शकता. सेकंड गोष्ट, याच्यातून अजून काय ऑप्शन मिळतात का की त्याच्यातून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. जर तुम्ही हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण केला, तर तुम्हाला ना पेड मेंबरशिप सुद्धा देता येते तुमच्या व्ह्यूवर्सला. आता पेड मेंबरशिप हा काय प्रकार असतो की सपोज तुमच्या लाईफमध्ये एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुमची लाईफ स्टोरी आहे किंवा तुमचं स्ट्रगल आहे, किंवा तुम्ही असं काहीतरी हेल्पफुल प्रोव्हाइड करताय, इन्फॉर्मेशन कॉन्टेंट देताय पब्लिकला, की जे ते पे करतील. समजा 30 रुपीज, 20 रुपीज, 50 रुपीज एका मेंबरकडून तुम्ही घेऊ शकताय. तर तेवढं तुमचं कॉन्टेंट पॉवरफुल असायला पाहिजे. जर तुम्ही ते घेताय ना, तर मग त्यावेळेला ते लोक तुम्हाला पे करतात पेड मेंबरशिप म्हणून. ते व्हिडिओ असतो त्याच्यावरती क्लिक केलं की ते सांगतात की हे पेड मेंबरशिप आहे. मग ते लोक जे काही तुम्ही ठराविक अमाऊंट त्या व्हिडिओवरती ठरवता, तेव्हा ते लोक जे लोक कोण असतात की तेच आपले जे व्ह्यूवर, ते क्लिक करणार आणि तिथं ते वस्तूसाठी त्या व्हिडिओसाठी पे करणार आणि तो व्हिडिओ बघणार. तर जे त्यांनी ती अमाऊंट पे केलेली ती डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये शिफ्ट होते. बरोबर. हा झाला हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया. आणि त्याच्यावरती आपल्याला कोणकोणते युसेजेस करता येतात, म्हणजे आपल्या फायद्यासाठी काय आहे. आता सेकंड गोष्ट की की बाबा फुल मॉनिटायझेशनची काय असते प्रोसेस, तर फुल मॉनिटायझेशनसाठी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस की तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण असायला पाहिजे. बरोबर.
त्यानंतर आता जे न्यू क्रिएटर आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहीत आहेत. पण जे आता नवीन सुरुवात करताय की किंवा त्यांना जर आता YouTube चालू करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची असेल. तर सेकंड गोष्ट काय की तुमचं जेव्हा फुल मॉनिटायझेशन करायचं असेल तर तेव्हा तुम्हाला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले पाहिजे. त्यानंतर तुम्ही लाँग फॉर्म व्हिडिओ जर का बनवत असाल म्हणजे आडवे व्हिडिओ तर त्याच्यावरती 4000 घंटे वॉच टाईम असायला पाहिजे. तेव्हा तुमचा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम किती दिवसामध्ये तर 1 वर्षामध्ये तुमचं हे सगळं व्हायला पाहिजे. तेव्हा तुमचं चॅनल फुल मॉनिटाईज होतं. आणि सेकंड क्रायटेरिया की जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्याकडे काय ऑप्शन आहे तर जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर का बनवत असाल तर तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर आणि तुम्हाला 10 मिलियन वॉच टाइम पूर्ण व्हायला पाहिजे. आता तो किती दिवसामध्ये तर शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप कमी टाइम ड्युरेशन आहे 90 दिवसाचं. 90 दिवसामध्ये तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन वॉच टाइम पूर्ण व्हायला पाहिजे. आता हा झाला फुल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया. आता हाफ मॉनिटायझेशन तुमच्या लक्षात आलं, फुल मॉनिटायझेशन तुमच्या लक्षात आलं. आतापर्यंत युट्यूबचा क्रायटेरिया हाच होता की जर तुम्हाला फुल मॉनिटायझेशन करायचं तर 1000 सबस्क्रायबर 4000 घंटे वॉच टाईम किंवा 10 मिलियन वॉच टाईम असा क्रायटेरिया होता. पण काल रात्री युट्यूबच्या ऑफिशियल पेजवरती त्यांनी हा क्रायटेरिया चेंज केलाय. सगळ्यात महत्त्वाची माहिती त्यांनी अपडेट केली. आता जर तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा युट्यूबचं चॅनल ओपन केलेलं नसेल, जे न्यू क्रिएटर आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आणि इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे. जर अजून सुद्धा तुम्ही युट्यूबचं चॅनल चालू केलेलं नसेल किंवा तुम्ही सतत विचार करत असाल की मला सुद्धा युट्यूब करायचंय पण काही कारणामुळे तुम्ही जर ते करत नसाल तर अजून सुद्धा वेळ वाया गेलेली नाही. अजून सुद्धा जर का तुम्ही स्टार्ट केलं तर हा क्रायटेरिया तुमच्यासाठी ऍप्लिकेबल असेल. आता तुम्ही विचारणार की बाबा न्यू क्रिएटर असेल तर आमच्यासाठी अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहे तर आपण नुसतं व्हिडिओज बनवून टाकणार नाहीये. आपल्याला त्याच्यातून थोडंफार का आहे ना इन्कम जनरेट असायला पाहिजे. कारण की आपण कोणतीही जरी गोष्ट करतो तर त्याच्या रिटर्नमध्ये आपल्याला थोडीफार व्हॅल्यू किंवा थोडीफार रिअश्युरन्स पाहिजे असतं ना. त्याच्यामुळेच आपण प्रत्येक जण म्हणतो की मी कॉन्टेंट क्रिएट करते पण मग पैशासाठी नाही. पण प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की मी कुठेतरी थोडंफार इन्कम जनरेट करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण युट्यूब चालू करतो. जर अजून सुद्धा तुम्ही चालू केलं नसेल, मी ही गोष्ट तुम्हाला परत परत का बरं सांगते कारण की मी सुद्धा बराच विचार करून माझे 4 वर्ष वाया घालवले की मी आता चालू करू का मी नंतर चालू करता 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 मी शेवटी फायनली आता मी चालू केलंय आणि तुमच्यासोबत रिप्रेझेंट करते. जशी माझी वेळ हातातून वायाला गेली ना तशी तुमची जाऊ नये म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत परत परत शेअर करते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जो आपला युट्यूबचा न्यू क्रायटेरिया आलेला आहे ना तो खूप टफ आहे. जर तुम्ही हा क्रायटेरिया पूर्ण करू शकले नाही ना तर तुम्ही सर्व्हाइव्हच होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय की आता सोशल मीडिया किंवा कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये ना खूप जास्त कॉम्पिटिशन झालं. आता प्रत्येक जण घरातून बसून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. सपोज काही बायका ब्लाऊज शिवतायत ते त्यांच्या डिझाईन्स त्यांच्या जे काही काम असेल ते शेअर करताय. आता ब्लॉगिंग झालं, ब्लॉगिंग प्रत्येक जण करते. त्याच्यातून प्रत्येकाला वाटतं की मी माझी लाईफस्टाईल शेअर करावं आणि काहीतरी नवीन करायचं. कुकिंग आता तुम्ही जर का मोबाईल ओपन केला तर प्रत्येक तिसरी किंवा चौथी रील ही कुकिंगच्या बाबतीत असते, रेसिपीजच्या बाबतीत. कारण की हायजीनच्या बाबतीत लोक इतके कॉन्शियस झाले की बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच खाणं जास्त ट्राय करतात. त्याच्यामुळे ते मोबाईलमध्ये त्याच गोष्टी बघतात आणि न्यू क्रिएटर सुद्धा तेच करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी वेगळेपणा आणणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कॉन्टेंट करणं चालू करणं आहे. आता जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन अगोदरपासून करताय किंवा तुम्हाला चालू करायचंय तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची की आजपर्यंत युट्यूबचा क्रायटेरिया जो होता तो आता चेंज झालेला आहे. आता चेंज काय झालेलं आहे की जर तुमचे 4000 घंटे वॉच टाइम जो होता युट्यूबचा फुल मॉनिटायझेशनसाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम आणि दुसरा क्रायटेरिया काय की 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन वॉच टाइम पूर्ण मॉनिटायझेशनसाठी लागत होते. पण युट्यूबने काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान एक न्यू अनाउन्समेंट केलेली आहे. जी न्यू क्रिएटर त्यांच्यासाठी खूप जास्त काय म्हणता येईल त्याला अशी टाइम बॉम्ब सारखी लागलेली आहे. आता हा टाइम बॉम्ब आपल्यासाठी एक चांगलं सुद्धा संकेत असू शकतं किंवा एक निगेटिव्ह सुद्धा. जर आता YouTubeने काय सांगितलं की तुमच्या चॅनलवरती जेव्हा तुम्ही YouTube चालू करताय तर तुमचे 1000 सबस्क्रायबर आहेत बरोबर. तर आतापर्यंत होतं 4000 घंटे वॉच टाईम. पण आता YouTubeने सांगितलं की तुमच्या चॅनलवरती 4000 घंटे वॉच टाईम असल्यावर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. तर मग काय की आता त्यांनी त्यांचा टाइम ड्युरेशन डबल केलाय. म्हणजे सबस्क्रायबर 1000च असतील पण तुमच्या चॅनलवरती 4000 घंटे वॉच टाईम आल्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. त्याच्याऐवजी त्यांनी युट्यूबचा क्रायटेरिया असा ठेवला की 4000 घंट्याच्या ऐवजी 8000 घंटे वॉच टाइम पाहिजे तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. येतंय लक्षात? परत एकदा सांगते की 1000 सबस्क्रायबर आणि 8000 घंटे वॉच टाइम पाहिजे लॉंग फॉर्म व्हिडिओ म्हणजे जे आडवे व्हिडिओ असतात.
आणि जर तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल किंवा तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवण्यामध्येच इंटरेस्टेड असाल तर तुमचे 1000 सबस्क्रायबर, आणि आतापर्यंत असं होतं की 10 मिलियन वॉच टाइम पूर्ण असायला पाहिजे होता, पण आता असं येणार आहे की तुमचे 1000 सबस्क्रायबर, आणि ते सुद्धा त्यांनी डबल केलंय की 20 मिलियन व्ह्यूज यायला पाहिजे तुमच्या चॅनलवरती, ते पण फक्त 90 दिवसामध्ये. आता तुम्ही मला सांगा, आतापर्यंत जे न्यू क्रिएटर आहे जसे की मी गेल्या 6 महिन्यापासून कॉन्टेंट क्रिएट करते. सगळ्यात महत्त्वाचं आता हे 4000 घंटे वॉच टाईम पूर्ण करणं सुद्धा खूप टफ गोष्ट होती आतापर्यंतची. जर आता हा चॅनलचा जो न्यू क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे 8000 घंटे वॉच टाईम, हे आपल्याला पूर्ण करता करता नाकीनऊ येणार आहे, बरोबर. त्याच्यामुळं आणि यांनी एक टाइम लिमिट दिलेली आहे की 1 फेब्रुवारी, लक्षात घ्या, 1 फेब्रुवारी 2027 पासून हे अपडेट होणार आहे. म्हणजे अजून सुद्धा तुमच्याकडे बरेच दिवस आहे. 31 जानेवारी 2027 पर्यंत तुमचा युट्यूबचा क्रायटेरिया हाच असणार आहे की तुमचं 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम. पण 1 फेब्रुवारी 2027 पासून युट्यूबने स्वतःचं पेज अपडेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो सांगतोय की 1000 सबस्क्रायबर आणि 8000 घंटे वॉच टाईम. तर अजून सुद्धा 31 जानेवारीपर्यंत आपल्याकडं टाइम आहे. मग अजून सुद्धा तुम्ही जर का चॅनल चालू केलेलं नसेल तर चालू करा, कारण की काही सांगता येत नाही. इतक्या दिवसामध्ये जर का तुम्ही मॉनिटाईज झाले आणि तुम्ही तुमचा वॉच टाइम जर पूर्ण करून घेतला तर हे एकदम एकदम छान गोष्ट आहे. आणि जर का तुम्ही हे नंतर चालू करायला गेलं तर तोपर्यंत कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त वाढणार आहे आणि तुम्हाला तो वॉच टाइम पूर्ण करता करता खूप नाकीनऊ येणार आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट अपडेट झालेली मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटली. आता जसं की मला पण अजून 3-4 महिने, 5-6 महिने आहेत, तोपर्यंत मी माझा वॉच टाईम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही सुद्धा असंच न्यू कंटेंट क्रिएटर असाल किंवा तुम्हाला सुद्धा अजून असेच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स आवडत असेल, आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत विचार करताय की मी यूट्यूब चॅनल चालू करू किंवा नको, तर तुम्ही सुद्धा आत्ताच यूट्यूब चॅनल चालू करा. अजून सुद्धा हे टाइम बॉम्ब आहे तुमच्यासाठी, आणि ही गोल्डन अपॉर्च्युनिटी सुद्धा म्हणू शकता. प्रत्येक वेळेस निगेटिव्ह गोष्ट बघणंच गरजेचं नाही. ही गोल्डन अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे की बाबा 8000 घंटे वॉच टाइम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहीत झालं असतं ते अजून टफ झालं असतं. त्याच्यामुळे अजून सुद्धा भरपूर वेळ गेलेला नाहीये. अजून हातात भरपूर वेळ आहे. तुम्ही आत्ताच चालू करा. आता इतक्या दिवसामध्ये सुद्धा तुमचं चॅनल मोनेटाईज होऊ शकतं. आता ही गोष्ट एक लक्षात आली की बाबा आपल्याला 1000 सबस्क्रायबर तेवढेच असतील, पण तुमचे 8000 घंटे वॉच टाईम 1 वर्षामध्ये, आणि 1000 सबस्क्रायबर 20 मिलियन व्ह्यूज इन 90 दिवसामध्ये, तेव्हा तुमचं फुल मॉनिटायझेशन क्रायटेरिया पूर्ण होईल. तो पण कधी, तर 1 फेब्रुवारी 2027 पासून हा अपडेट लागणार आहे. म्हणजे ही जी न्यू क्रायटेरिया आहे ती ॲप्लिकेबल होणार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा आजच्या व्हिडिओपासून तुम्हाला थोडी सुद्धा मदत झाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कॉमेंट्समध्ये जर काही क्वेश्चन असेल तर तो सुद्धा विचारायला विसरू नका. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.